शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आज पार पडलेली आहे। खासदार अनिल देसाई आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। खूप दिवसांच्या नंतर खरं तर खूप वेळाचा युक्तिवाद बघायला मिळाला। तारीख पे तारीख होत होतं, दिवसेंदिवस तारखांवर तारखा परत होत्या, परंतु आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज कपिल सिब्बल यांच्याद्वारे आज सुनावणीला सुरुवात झाली पुन्हा। आणि कपिल सिब्बल साहेबांनी ज्या त्रोटक परंतु सुस्पष्ट अशा शब्दांमध्ये संपूर्ण त्याचं एक आलेख हा सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवला आणि सर्वोच्च न्यायालयसुद्धा त्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्ट निहाळून पाहत होते। त्या सगळ्याच अर्थात प्रत्येक केसमध्ये तसं करतात, परंतु ज्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत, ज्या संविधानामध्ये, ज्या आपल्या घटनेमध्ये आहेत, जी घटना आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलेली आहे, ज्याच्यामुळे आपण सर्वात मोठी लोकशाही आणि जननी म्हणतो, तर त्याचं मूळच याच्यामध्ये आहे की आपल्या लोकशाहीमध्ये त्या आपल्या घटनेद्वारा आपल्या संविधानामध्ये चांगल्या रीतीने सविस्तर असे नियम आहेत, कायदे आहेत, ज्याच्यामुळे लोकशाही समृद्ध होते, मजबूत होते। आणि हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे की ज्याच्यावर सर्वोच्च न्यायालय आम्हाला अपेक्षा नाही पण खात्री आहे की अशा प्रकारे तिथे न्याय नक्कीच होणार। कपिल सिब्बलांकडून एक मुद्दा वारंवार मांडला जात होता की 2019 नंतर घडलेल्या घडामोडी म्हणजे एकनाथ शिंदे यांना दिलेला निवडणुकीचा फॉर्म हा उद्धव ठाकरेंच्या यांनी होता, त्यानंतर त्यांची नेते म्हणून केलेली निवड ही उद्धव ठाकरे यांनी केली। उघड आहे साहेब, हे तेही नाही म्हणू शकत नाहीत, ह्या गोष्टी कोण नाकारूच शकत नाहीत। त्यामुळे नंतरच्या झालेल्या घडामोडी आणि कोणीतरी दिलेला सल्ला असेल काय असेल, पण त्यामुळे चूक जी झालेली आहे ही चूक तर आज सर्वोच्च न्यायालय हे सुधारावंच लागेल। जे सत्य आहे ते सत्य आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, याचा न्याय निवाडा नक्कीच करेल, आम्हाला अपेक्षाच नव्हे तर खात्री आहे। देसाई साहेब वारंवार बोलताना कपिल सिब्बलांकडून इलेक्शन कमिशनच्या त्यांनी ज्या पद्धतीने कारवाई केली किंवा त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली त्या भूमिकेवरती कपिल सिब्बलांचा वारंवार मुद्दा त्यावरती उठताना त्यांच्याकडून कमिशनने जी सगळ्यात मोठी चूक केली की त्यांनी पहिलं स्वतः ज्या गोष्टी मागितल्या त्याच त्यांनी नाकारल्यानंतर त्यांनी सांगितलं तुमच्याजवळ जर पार्टीची स्ट्रेंथ आहे तर पार्टीची स्ट्रेंथ असलेला पुरावा द्या, तुम्ही तुमच्याजवळ असलेले तुमच्याजवळ ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत, तुमची जी काही संपूर्ण पक्षाची घटनात्मक आघाड्या असतात त्यामध्ये लागणाऱ्या जे काही दस्तावेज लागतात ते विहित नमुन्याप्रमाणे द्या। तो विहित नमुना त्यांनीच दिला। 23 लाख आम्ही फॉर्म सगळे ॲफिडेव्हिटने भरून दिले। त्यांनी मागितलेलं सगळं त्या दस्तावेज प्रत्येक दस्तावेज आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिखित दिलेल्या पत्राप्रमाणे आम्ही दिलेलं आहे आणि त्याचे सगळे रेकॉर्ड्स आहेत आणि इथे सगळं आलेलं सुद्धा सगळे डॉक्युमेंट फिजिकली आलेले आम्ही दाखवलेले आहेत। त्यामुळे या गोष्टी नाकारू शकत नाहीत आणि पण इलेक्शन कमिशनने नंतर की ह्या सगळ्या एवढ्या गोष्टी आम्ही पडताळू शकत नाहीत, बघू शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी तशा रीतीने लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथवर आम्ही याचा निर्णय करतो, ते लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ धरूच शकत नाही। याचं कारण ओरिजिनल पार्टीच्या मधनंच लेजिस्लेटिव्ह पक्षाचा त्याचं निर्माण होतं। दॅट्स अ ऑफशूट ऑफ अ ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी। लेजिस्लेटिव्ह पार्टी काय, लेजिस्लेटिव्ह पार्टी ओरिजिनल पार्टी पक्षातनं कॅन्डिडेट्स उभे करते, ते कॅन्डिडेट्स आमदार किंवा खासदार झाल्यानंतर त्या पक्षाचं लेजिस्लेटिव्ह पार्टी होते आणि ती लेजिस्लेटिव्ह पार्टी ही ओरिजिनल पक्षाला बांधील असते। ओरिजिनल पार्टी जोपर्यंत कुठच्या दुसऱ्या पक्षाची मर्जिंग करत नाही तोपर्यंत मर्जर होत नाही। तुम्ही 2/3 आकडा काढून तुम्ही जायला लागाल, होऊ शकत नाही। हे पक्षांतर बंदी कायद्यामध्ये शेड्यूल 10 मध्ये सुस्पष्ट आहे, त्याच्यामधली कलमं आहेत आणि त्यामुळे असं केलेला प्रकार हा स्वतःच्या मरणाकडे घेऊन जातोय। ते स्वतः जाऊ शकत नाही, जो गेला तो स्वतःची मेंबरशिप घालून बसतो आणि अपात्रतेला तो सामोरा जातो। शेवटचा प्रश्न विचारतो, मंगळवारी परत एकदा सुनावणी पार पडणार आहे, मंगळवारचा युक्तिवाद कपिल सिब्बलांचाच असेल की समोरच्या बाजूने युक्तिवाद? कपिल सिब्बल साहेबांचा युक्तिवाद होईल। कपिल सिब्बलांचा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टातर्फे सर्वोच्च न्यायालय समोरच्यांनाही बोलायला देईल, त्यांचंही ऐकेल आणि त्याच्यानंतर निर्णय देईल आणि तो निर्णय निश्चितच या लोकशाहीला समृद्ध करणारा निर्णय असला पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे खासदार अनिल देसाई होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोर्ट लवकरच निर्णय देईल, तो निर्णय लोकशाहीला समृद्ध करणारा असेल, अशा पद्धतीची प्रतिक्रिया TV9 मराठीशी बोलताना खासदार अनिल देसाई यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरा पर्सन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.